तेथा निवासो नास्मदर्शिनां दृष्टात्मानमिव वासस्तु विविक्तात्मैव निश्चलः. काय सांगितलं यामध्ये? अनात्मदर्शिना म्हणजे आत्म्याला न पाहणारे, म्हणजे कोण? मिथ्यादृष्टी. त्यांना काय वाटतं, हे गाव आहे, हे अरण्य आहे, असं दोन प्रकारचा निवास ते करतात. म्हणजे त्यांना त्यामध्ये भेद वाटतो. हे स्मशान आहे, हे महाल आहे वगैरे, असं भेद करतात ते. म्हणजे इष्ट अनिष्ट बुद्धी आहे कोणाला? तर मिथ्यादृष्टीची. तिथे एकत्व बुद्धी करून काय करतो की गाव आणि अरण्य असं तो भेद करतो. परंतु दृष्टात्मनाम, ज्याने निज शुद्धात्मानुभूतीचा अनुभव घेतलेला आहे, ज्या आत्म्याला जिने पाहिलंय, त्यांचा निवास कोणता आहे? विविक्त आत्मा एव निश्चलः. विविक्त आत्मा म्हणजे सर्वापासून भिन्न असलेला आत्माच. एवकार घेतले, आत्माच काय आहे? निश्चल, म्हणजे अतिशय त्यामध्ये चंचलता नाही, स्थिरता आहे. असं विविक्त आत्माच काय आहे? निवासस्थान आहे. असं अध्यारोत लावून घ्यायचं वरचं, म्हणजे निवास. म्हणजे भेद विज्ञानीला निवास कोणता आहे? तर आपला असंख्यात प्रदेश. तो कुठेही पडला तरी त्याला काही वाईट वाटत नाही किंवा चांगलंही वाटत नाही. पण मिथ्यादृष्टी आहे तो लगेच काय म्हणतो, मी जंगलात पडलोय, मला कोणी नाही पाहिला, माझं कोणी नाही वगैरे, अशा रीतीने तो काय होतो? दुःखी होतो. शहरात राहिलं की त्याला बरं वाटतं. म्हणजे तो त्याच्यामध्ये सर्व लोकांना पाहून तो काय करतो? आपल्या परिणामामध्ये ढवळाढवळ करतो बाहेरचं पाहून. म्हणून त्याला काय वाटतं की हे मी आता चांगल्या ठिकाणी आहे, एवढे लोक मला सोबत आहे. किती परिग्रह लावून घेतला ना त्याने. अरण्यात गेल्यावर म्हणतो इथं कोणच नाही, माझं कसं होणार? आणि खूप लोकांच्या समुदायात राहिल्यावर त्याला वाटतं आता मी स्वस्थ आहे. मग त्यातला एकही लोक त्याला उपयोगी पडत नसतो, पण विनाकारण फक्त काय करतो? विचारामध्ये परिग्रह जोडतो आणि काय म्हणतो, हे माझं आहे, चांगलं आहे वगैरे, अशा रीतीने ममत्व बुद्धी करतो. म्हणून खरा निवास कुठे? आपला अनादि अनंत आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये. हे जर पाहिलं तर कुठेही आपल्याला म्हणजे हे गाव चांगलं की ते गाव चांगलं हा विकल्प राहणार नाही. पंढरपूरला आमचा निवास आहे, त्याच्यापेक्षा पुणे किती चांगलं आहे म्हणतो. आणि पुण्यात गेल्यावर काय म्हणतो? मुंबई किती चांगलं आहे म्हणतो. मुंबईत गेल्यावर काय म्हणतो? दिल्ली खूप चांगलं आहे. दिल्लीत गेल्यावर म्हणतो कलकत्ता चांगलं आहे. हे कुठंच त्याला मग स्थिरता वाटत नाही. म्हणून काय आहे की बाहेरच्या ह्याच्यावर काहीच नाही आपलं. आपण फक्त आत पाहिलं की तिथं काय आहे? सदैव परम शांती आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे. आता पुढे काय सांगितलं? 74 नंबरचा श्लोक. म्हणजे आता मी हे सगळं फक्त हे करून घेत आहे. देहांतर्गते बीजं देहेऽस्मिन्नात्मा भावना बीजं विदेह निष्पत्ते आत्मन्येवात्मभावना. अस्मिन् देहे, ह्या शरीरामध्ये, आत्मभावना म्हणजे अपनत्वाची, आपुलकीची भावना आहे. देहांतर्गते हे बीजम, देहांतर म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचं बीज आहे ते. ह्या शरीरामध्ये जी अपनत्वाची म्हणजे आपुलकीची जी भावना आहे, म्हणजे माझं आहे किंवा ममत्व आहे त्याविषयी, तर हे कशाचं बीज झालं? दुसऱ्या शरीरात जाण्याचं बीज झालं. म्हणजे दुसऱ्या शरीरात का जातो? आता नक्की कारण समजलं. कुठली गाथा घ्यायची? संप्रवचनसार मधली 150 नंबरची गाथा आहे ना, त्याच्यामध्ये सांगितलंय न चेदी जाव ममत्तिम देहादिसु देहादिपदानेसु.
देह ज्यामध्ये प्रधान आहे त्याविषयी जोपर्यंत ममत्व सोडत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा शरीराची प्राप्ती होते, असं प्रवचनसारमध्ये सांगितलं ना. आता ह्या 74 श्लोकामध्ये पण हेच सांगितलं की जर आपण समाधीवरण साधायचं म्हणजे काय, ह्या शरीराविषयी कुठेही आता आपल्याला ममत्व बुद्धीच राहिलेली नाही, आपुलकीच राहिली नाही. आहे का तसं आपल्याला आपुलकी ह्याच्याविषयी जास्त आहे की नाही? सर्वात जास्त कुठं आपुलकी असेल तर शरीरातच. धन, घर, परिवार हे दिसतंय फक्त आपल्याला, त्यात खूप त्याचं मोह आहे म्हणून. पण सगळ्यात जास्त कुठं मोह आहे? शरीराविषयी. कारण ह्या शरीराची जर व्यवस्था नीट झाली नाही तर 3 ताल उडून जातो. एखादी वस्तू चोरीला गेली तरी थोडंफार बोलतो, इकडं तिकडं पाहतो आणि गप्प बसतो. पण शरीराची व्यवस्था जो करत नाही, त्याला प्रतिकूलता देतो, तर तो तर काय होतो, त्याचं तोंडच परत बघत. मला त्यांनी असं म्हटलेलं होतं, प्रतिकूलता दिली म्हणजे काय, त्यांनी मला 10 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं. मी आता त्याच्याशी बोलणार नाही. कुणाला म्हटलं होतं? त्या शरीराविषयी किती मोह आहे ह्याचा. म्हणून सांगितलं की देहांतर्गते बीजम, अन्य शरीरात जाण्याचं हे कारण आहे. आता आपल्याला किती परिणाम कसे ठेवायला पाहिजेत, ह्या शरीराला कोणी काही म्हणू दे तरी सुद्धा तिथं आकुलता होणार नाही. निंदा केली तरी तो भगवानच आहे आणि कोणी स्तुती केली तरी तो भगवानच आहे. कोणी आपल्याला अगदी खूप दर्शन करून इतकं कडक पद्धतीने किती जरी आपल्याला बोललं कोणी तरी सुद्धा तो भगवान आहे. कारण शरीराचं चाललंय हे सगळं, माझं तर काहीच नाही. आत्मा शुद्ध म्हणजे इतकं आपण प्रत्येक ठिकाणी, मग ही सासू मला अशी करते, अशी बोलते, मला अशी वागवते, राहील का हा विचार? विचारच राहणार नाही. किंवा नको वाटते त्यांच्या सहवासात, असं जेव्हा वाटतं आपल्या मनामध्ये तेव्हा समजून घ्यायचं अजून आपल्याला शरीराविषयी खूप मोह आहे. त्या शरीराचा अभिनय होते त्यांच्या सहवासात, म्हणून तो राहत नाही, आदर होत नाही शरीराचा. जो शरीराचा आदर करेल तिथं राहण्याची इच्छा होते, त्याच्याकडे जाण्याची इच्छा होते, त्याच्याकडे पाहण्याची इच्छा होते. आणि जो शरीराचा आदर करत नाही तिकडं काहीच करावं वाटत नाही. म्हणजे आपण शरीराविषयी अजून खूप काय आहोत, आपुलकीने राहतोय असं समजायचं. म्हणून विदेह निष्पत्ते हे आत्मनी एव आत्मभावना, किती अगदी सुंदर सरळ दिले. आत्म्यामध्येच आत्मभावना झाली तर ते विदेह निष्पत्तीचं बीज आहे. विदेह म्हणजे विदेह क्षेत्र नाही, देहरहित होण्याचं ते कारण आहे. आत्म्यामध्येच आत्मभावना होणं अत्यंत आवश्यक आहे, तर कुठेही शरीर राहणार नाहीच. एक शरीरच आपल्याला किती फिरवते, किती भ्रमवते. हे शरीरच आपल्याला या गतीतून त्या गती तर फिरवतच आहे, पण याचना करायला लावतंय. किती अजून म्हणतं की मला हे पाहिजे ते पाहिजे, नटवा, म्हणजे त्याला जी शोभा नाही ती शोभा करायला लावते. आत्म्याची शोभा रत्नत्रयाने आणि शरीराची शोभा दागिन्याने. मग ते दागिने पाहिजेत, कपडे पाहिजेत, घर पाहिजे, अंक पाहिजे वगैरे, अशा रीतीने सगळं काय चाललंय, शरीरासाठी एवढी याचकता चालली. आणि एवढं करून सुद्धा परत शरीर कुठे त्याला साथ देते. संपलं आयुष्य, त्याचं काळ संपला की चाललं निघून. त्याला इतकं खाऊ पिऊ घातलं, एवढं चांगले कपडे घातले, सगळं स्नान वगैरे केलं, कुठं काही सुद्धा परत तो आपल्याला उपकाराची फेड करायला राहत नाही. क्षणभर आता श्वास, एवढा श्वास आत्मानुभूती घेईपर्यंत टिकाव म्हटलं तर टिकत सुद्धा नाही. म्हणजे काय आहे की किंचित मात्र तो साथीदार नाही, तरी आपण त्याच्यासाठी एवढा अन्याय करतो, ते आता होणार नाही. एवढा 74 नंबरचा श्लोक समजतात. आता 75 नंबरचा सांगतात. नैत्यात्मानमात्मैव जन्मैवान्येव च गुरुरात्मा मनस्तस्मान् नान्यस्ति परमार्थतः. आत्मा एव काय सांगितलं? नयती
आत्मा एव आत्मानं जन्म निर्वाणम एव जन्मच निर्वाणम एव. आत्माच आत्म्याला जन्म आणि निर्वाण पदाकडे न येती म्हणजे घेऊन जात. काय सांगितलं? जन्माकडे तरी जाईल, नाही तर निर्वाणाकडे तरी जाईल. मग कोण कोणाला घेऊन जातो? तर दुसरं कोणी नाही, आत्माच आत्म्याला घेऊन जातो. तस्मात म्हणून काय सांगितलं? परमार्थतः आत्मनः गुरुः आत्मा एव अन्यः न अस्ति. म्हणून वास्तविक आत्म्याचा गुरु आत्माच आहे, दुसरा कोणी नाही. आता जर आपण ठरवलं की नाही, मला वैराग्याच्या मार्गालाच जायचंय, संसार करायचाच नाही, काय करल कोण? आपल्याला जबरदस्ती ओढून नेईल का मोहामध्ये? आत्माच वैराग्याकडे घेऊन जातो आणि आत्माच सरागतेकडे घेऊन जातो. आत्माच आत्म्याचा गुरु आहे. काय करायचं तुझ्या परिणामानुसार तू ठरव. दुसरं कोणी किती सांगितलं की संसार सोड, भावदेवाला किती सांगितलं ना, भावदेवाने. म्हणजे भाऊ होता आणि त्याला वाटायचं की ह्याचं पण कल्याण व्हावं, किती इच्छा आहे मनामध्ये. वायुभूती अग्निभूती सारखंच, म्हणजे अग्निभूतीला सारखं वाटायचं वायुभूतीने सगळं हे करावं, गुरुंना नमस्कार करावा, आदर द्यावा, पण वायुभूती त्याच्या उलट वागायचं. मग ते पाहून वैराग्य झालं आणि दीक्षा घेतली अग्निभूतीने. पण इकडं काय झालं, वायुभूती तरी सुद्धा परिवर्तित झालेला नाही, तो उलट सुलटच वागत राहिला. शेवटी काय फळ मिळालं त्याला? अनेक दुर्गतीमध्ये भटकला आणि चांडाळाची अंधकन्या झाला. आत्मा एव आत्मानं नये. आत्माच आत्म्याला घेऊन जातो. चांडाळाची कन्या व्हायला कोण कारण ठरलं? आपलेच परिणाम. दुसरा कोण गुरु आहे त्याचा? किती अग्निभूतीने सांगितलं तर मान्य व्हायला पाहिजे ना त्यावेळेस, तर ते मान्य होतच नाही. ज्यावेळेस त्याची योग्यता आहे त्यावेळेस मग तेच उपयोगी पडतात, त्यांची देशना. आणि मग त्यावेळेस म्हणतं की हा, ह्यांनी किती चांगलं सांगितलं. त्यावेळेस आधी नव्हतं का सांगितलं? म्हणजे स्वतःहून नागश्री तिथं आली. आता हे माझे गुरु, म्हणजे ब्राह्मणाची कन्या असून आणि ते जैन असून तिथे त्यावेळेस तो आला नाही, वायुभूती. आणि समोर भेटलेत गुरु, तरी काय उलट सुलट बोलतोय त्यांना. नमस्कार तर करतच नाही, पण तुम्हाला ही पर्यायशी का आली, नग्न फिरावं लागलं तर आम्हाला तुम्ही जमिनीवर झोपवलं आणि भिक्षा मागून खायला लावलं, म्हणून आता तुम्हाला भिक्षा मागावं लागते. असं त्यांनी कर्णयोग उलटा लावला आणि काय केलं, त्यांचा अभिनय करून निघून गेला. त्यावेळेस त्याची परिणती तशी झाली नाही. आता नागश्रीला काय वाटतंय, लांबूनच पाहिलंय तर ती काय म्हणते की नाही, मला ह्यांच्याकडे जायचं. मैत्रिणी तर सगळ्या, म्हणजे ती सुद्धा नागालाच पूजणारी ब्राह्मणाची कन्या अशी जन्मलेली, नागदेवासाठीच ती निघालेली सगळ्या मैत्रिणी बरोबर. मग त्या मैत्रिणींना काय म्हणते तिथं, आता नागाकडे जायचं नाही, ह्या गुरुकडे जायचंय. मैत्रिणीला घेऊन तिकडे गेली आणि त्यावेळेस ती स्वतः 12 व्रत धारण करते त्यांच्याकडे, 5 अनुव्रत वगैरे. मग त्यावेळेस सगळं काही पूर्वभावाची देशना वगैरे ही काही वाया जात नाही ना, आपोआपच तिला तिथं परिणती झाली तशी. पण ते मुनी मनपरिज्ञानी असतात, त्यांना सगळं माहीत असतं की आता हिचे वडील विरोधी आहेत आणि व्रत मोडायला लावतात. म्हणून काय सांगतात तिला, तुझ्या वडिलांनी जर व्रत सोडून दे म्हटलं तर तिथं सोडू नको, इथं घेऊन ये त्यांना. व्रत सोडायला तू इथं ये आणि मग बघू काय करायचं ते पुढचं सगळं माहित होतं त्यांना की काय घडणार आहे, कसं घडणार आहे ते. त्यामुळे मग तिने बरोबर तशी श्रद्धा इतकी ठेवली की वडील तसंच म्हटले की कुठल्या कुणाच्या गुरुच्या नादी लागली आहे आणि काय तर करून बसली आहे, सोडून दे व्रत. आणि त्यावेळेस ती म्हणते की व्रत सोडायचं असेल तर तिथं जाऊन सोडायचं. चल म्हटले तुझ्या गुरुकर, पण सोडायचं उलट ठेवायचं नाही. आणि रस्त्यात नेमक्या 5 घटना बघितल्या. मग ती म्हणते मी वेगळं काय केलंय, हेच तर त्याग केलाय. हिंसा, चोरी, असत्य, कुशील, परिग्रह वगैरे हे सगळं
हेच तर ह्या कारणाने ह्यांना शिक्षा मिळाली आणि तेच मी सोडलंय. बरं म्हटले राहू देत हे, पण एकदा तुझ्या गुरुकडे चल, त्यांची खरडमपट्टी करायची. कोणाच्याही मुलीला असं देत असतात का न विचारता. म्हणून तेवढ्यासाठी ते गेले तर त्यांचं कल्याणच होणार होतं ना तिथं. त्यांनी दीक्षा घेतली वगैरे, हे सगळं पुढचं माहिती आहे. म्हणजे सगळं नागश्रीने पण घेतली. मग याच्यातनं काहीच झालं की आत्माच आत्म्याला घेऊन जातो. कुठल्याही मार्गाला, कुमार्गाला गेला तरी आत्माच घेऊन जातो आणि सन्मार्गाला गेला तरी आत्माच घेऊन जाते. निर्वाणाला आत्ता जायचंय ठरवा की मला निर्वाणालाच जायचंय, मला चतुर्गतीमध्ये भटकायचं नाही, ही सूचना स्वतःला द्या. बघा आत्माच गुरु आहे आपला. जाणारच, राहणार नाहीच तो इथं. पण अजून आपल्याला तेवढी रुची नाहीये मोक्षाची, म्हणजे आत्म्याची. त्यामुळे अजून आपल्याला काय आहे, तेवढं भोगायचंय. तेवढं सगळं भोगल्याशिवाय कसं काय घडणार. म्हणजे ते जसं सांगितलं ना, काय आज उदाहरण काय सांगितलं नाही, प्रत्यक्षात आपल्याकडे घडलेलं. मग त्या ओढ्यात पाणी नाही जास्त, गाडी जाईल असं वाटलं होतं ड्रायव्हरला, आणि घातली ड्रायव्हरनी गाडी पाण्यात आणि लागली व्हायला. काय झालं, त्याच्यात बसलेले आपोआपच सगळे. म्हणजे त्याच्यात म्हणजे आता कोण कोण होतं, पण त्यात एक सांगतात शांतीलाल गांधी, म्हणजे वैरागचे मुख्य जे होते ते गेले. म्हणजे काय झालं, आयु कर्म संपलेलं. त्यांना तसे भाव होतात, असं जायचं, ओढ्यात गाडी घालायची वगैरे, सगळं आपोआपच. मग ड्रायव्हरला शिव्या दिला तरी काय उपयोग आहे आता, कारण पूर्वभावात ह्याचं यांनी काहीतरी केलं असेल ना, अशा पद्धतीने मरण केलं असेल. त्यामुळे आता त्यांना असे भाव झाले की ते बरोबर तेवढ्यांची संगती झाली, ते गाडीत तेवढे बसले, तेवढ्या सगळ्यांनी मिळून ह्यांना काहीतरी त्रास दिलेला असेल ड्रायव्हरला. त्यामुळे ड्रायव्हरला तसे भाव झाले. म्हणून कोणाला दोष देऊन उपयोग नाही. तर ह्या जलकायिक जीव सगळे झाले त्याच्यामध्ये, जे जे निमित्त आहे ते सगळे. मग अशा रीतीने आत्माच आत्म्याला घेऊन जातो. मग कुठं जायचंय तिथं. मग कधी कोणाचं आयुष्य संपेल माहित नाही. आता होतं क्षणभरात, किती चांगलं बोलत होता, किती चांगलं आता सांगत होते सगळं, किती चांगलं म्हणायचं नाही. आता काय आहे, क्षणभर सुद्धा मी नाही ह्या शरीरात. कारण का तर शरीराची संगती क्षणभर सुद्धा नकोय. 74 गाथेमध्ये सांगितलंय. काय सांगितलं, दुसऱ्या शरीराची प्राप्ती करायची नसेल तर हाय हाय करू नको. फक्त जाताना तिथं बुद्धी सुचली का, गाडी घातली पाण्यात की लगेच इकडं म्हटलं का की मला सगळा त्याग आहे म्हणून, झालं, संपलं की त्यांचं साधलं. पण तेवढे संस्कार करत नाही दृढ. बस तेवढ्या क्षणातच तेवढा पुरुषार्थ करायचा आहे की मला सर्व परिग्रहाचा, शरीराचा, सगळ्याचा त्याग आहे. गेलं तर शरीर जाते, आत्मा जात नाही. मग त्यासाठी तर आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. कोणता, सतत हा स्वतःला जाणण्याचा. ह्याला सोडून दुसरं आम्हाला काही करायचं नाही. म्हणून सांगितलं की आत्माच आत्म्याचा गुरु आहेस. कुठं तुला वळणावर आणायचे, तू स्वतःला आणणार आहेस. दुसरा तुला कोणी तुझ्या मागं फिरणार नाही. कारण आपल्याला वाटतं ना की मी फार दुःखी आहे. काय किती स्तुती करतो ना एकेवा स्तोत्रामध्ये, काय केलं, देव एव प्रमाणम, सगळं देवावर सोडून दिलं. हे भगवन, मी तुम्हाला इतकं समर्पित झालोय, आता तुम्हीच मला प्रमाण आहात. काय शिक्षा करायची तुम्हीच ठरवायचं, कसं करायचं तुम्हीच ठरवायचं. मग कोण भगवान, तर आपला आत्माच निश्चयाने भगवान. मग त्यानेच काय ठरवायचं, काय करायचं ते. मग आत्ताच मला हा आपल्याला समय सूचकता इतकी पाहिजे की कुठल्या वेळेस कुठला निर्णय घ्यायला. थांबा जरा, गुरुला विचारून येतो म्हटल्यावर आहे का वेळ तेवढा. एवढं गुरुला विचारून येतो, काय करू, संलेखना घेऊ की त्याग करू की नाही करू, आहे का विचारायला वेळ. म्हणून काय सांगितलं, आत्माच आत्म्याचा गुरु आहे. आता तुला काय दिसतंय, लगेच ह्या समयात तुझं तू कल्याण करून घे. दुसरं कोणी सुद्धा तुला साथीदार नाही. मग ते गणेश प्रसादजींच्या विषयी म्हणजे
कोणीतरी म्हटलं असेल तुमचं आयुष्य 100 वर्ष आहे, तुम्ही काही इतकं जाणार नाही, एवढी काही तुम्ही चिंता करू नका, एवढी काही घाई करू नका, सगळं त्याग करू नका. मग तिथं त्यांनी काय पत्र लिहिलंय, आणि ते पत्र कुणालाही माहित नाहीये, आणि त्या पत्रात लिहिलंय की मला तर असं म्हणतात 100 वर्ष, आणि त्यावेळेस त्यांचं 88 वर्ष चालू होतं, म्हणजे किती 12 वर्ष राहिले ना अजून. मग ते म्हणतात की त्यांनी 100 वर्ष म्हटलं तरी मला काही तसं वाटत नाही, मग मी माझं कल्याण का दूर ठेवू, मी कोणाचं ऐकू. तर त्यांनी किती पुरुषार्थ केलाय, सर्व अन्नाचा त्याग केलेला आहे, फळं वगैरे असं घेऊन, नंतर मग ते पण कमी करत करत शेवटी ताक वगैरे ह्याच्यावर येतात, नंतर ते पण कमी करून पाण्यावर येतात. पाणी पण सोडलं, आणि पाणी सोडल्यावर यमसल्लेखनाथ झाली की, आणि पाणी सोडल्यावर त्यांनी सर्व परिग्रहाचा त्याग केला, म्हणजे दिगंबर दीक्षा घेतली, मुनी झाले, आणि मुनी होऊन मग त्यांनी समाधी मरण साधलं. म्हणजे हा स्वयं स्वतःचा पुरुषार्थ आहे, कारण सगळे त्यांना विरोध करत होते. आणि मग ते नीरज जैन आले सतनावरून, कोणीतरी, म्हणजे सगळे म्हणत होते ना की हे जरा उताळेपणे करतात, काही विचार करत नाहीत वगैरे, त्यामुळे सगळ्यांचा विरोध होता की कशाला एवढं सगळं त्याग करायचं, त्यांनी अन्नाचा त्याग करायला नको. म्हणून कुणीतरी नीरज जैनना पाठवलेलं होतं की आता तू बालहट्ट करून बस त्यांच्या पुढे की अन्न घेतलंच पाहिजे म्हणून. मग नीरज जैन तिथं गेले, असं तर काही बोलता येणार नाही, ते क्षुल्लक होते म्हटल्यावर. आहार द्यायला गेल्यावर तिथं फळांचा रस वगैरे घेत होते, रस देताना त्यांनी लगेच डाळीचं पाणी दाखवलं, मुगाच्या डाळीचं पाणी दाखवलं. म्हणजे सुरुवात अन्नाची करताना मुगाच्या डाळीचं पाणी दिलं की आपोआप अन्न ग्रहण करतील. तर लगेच त्यांनी तिथं पूर्ण निषेध केलेला. मग म्हटले की हा निषेध वेगळाच वाटतोय, आपण हट्ट करून चालणार नाही. मग ह्यांचा संकेत आपल्याला कसा कळणार, बोलणार तर नाही, बहुतेक वाणी पण त्यांची गेलेली होती लवकर. मग आता ते त्यांची पत्र पाहिली खूप ठिकाणी, पण कुठली पत्रात पण काही सापडेना. मग त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं एक असतं की समयसार वगैरे असं विशेष पत्र असलेले पुस्तकामध्ये ते मोठ्या जाड कव्हरमध्ये ते घालून ठेवतात. मग त्यांनी ते समयसारचं काढलं, त्याच्यातनं ते कव्हरमधनं ते पत्र काढलं, आणि त्याच्यात तो मग संकेत मिळाला त्यांना. आणि मग तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हे त्यांची विशेष पुरुषार्थ आहे, गुणग्राहकता आहे, कोणी सुद्धा त्यांना प्रतिकूलता देऊ नका, त्यांनी केलेलं हे योग्य म्हणून उलट सगळ्यांना त्यांनी सांगून मग सगळेजण त्यांना इतके अनुकूल झाले की आता तुमच्या साधनेमध्ये आम्ही बाधा आणणार नाही. मग सगळे त्यांना खूप अनुकूल होऊन मग त्यांच्या साधनेमध्ये खूप हे काय झालं, सगळ्यांनी अनुकूलता दिली. म्हणजे ह्याच्यातनं काय सांगायचं की इतकं आपण, आपला आत्माच गुरु आहे आपल्याला कोणी. आणि सगळं हे त्यांचं कसं घडत गेलं, क्षुल्लक दीक्षा पण भगवंताजवळच घेतली, आणि दिगंबर दीक्षा पण तिथंच घेतली. म्हणजे असं कोण नव्हतं, म्हणजे इतका स्वतःचा पुरुषार्थ, समाधी पण स्वतः साधली. म्हणजे एवढं वैष्णव धर्मातून आलेले किती मोठी प्रगती करून ते पुढे गेले. आणि आम्ही अजून काय करतोय, एवढे ग्रंथ वाचतोय, एवढं सगळं करतोय, आणि आपल्याला अजून काही पुरुषार्थ करता येईल नाही. मग आपण काय किती केलं पाहिजे. आत्माच आत्म्याचा गुरु आहे, तो आत्ता ठरव, मी सन्मार्गालाच लागेल, मला कुठेही किंचित मात्रही बाहेर सरकायचं नाही, दुसरं मला कोणी ओढणारं नाही की तू असं करू नको म्हणून. तर मलाच ओढायचंय, मला वाईट गोष्टीतून मला स्वतःला सावरून काय करायचंय, स्वतःमध्ये ठेवायचंय. म्हणून हा श्लोक महत्वाचा लक्षात ठेवण्यासारखा आहे, 75 नंबरचा. परत पुढे 76 नंबरच्या श्लोकात काय सांगितलं, दृढात्मबुद्धिर्देहाता उत्पश्यन्नाशवात्मनः निद्रादिभिर्योगं च विवेति मरणादृशम्. आता ह्याच्यात काय सांगितलं, घाबरतोय ना हा जीव, मरणाला इतका घाबरतो. म्हणजे ते ऐकलं तरी कसं झालं आपल्याला की कसं काय गेलं ते ओढ्याच्या पाण्यात, एवढं जायला नको होते, एवढे सगळे लोक गेले, एवढं कसं कळलं नाही. शरीर गेलं तर किती त्याची आपण चिंता करतोय, पण आत्मा समयाला चाललाय तरी सुद्धा आपण तिथं तळमळत नाही. म्हणून हा जीव शरीरादी पर्यायामध्ये काय करतो, देहादो दृढात्मबुद्धी, ही शरीरामध्ये आत्मबुद्धी इतका दृढ म्हणजे पक्की झालेली आहे
की शरीर आदो म्हटलं, परत शरीर इत्यादी सर्व परद्रव्यामध्ये एवढी त्याची दृढ बुद्धी झालेली आहे. आत्मन नाशम, स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या शरीराच्या नाशाला काय समजतो, आपला नाश समजतो. म्हणून मित्रादिभी वियोगमच, आणि मित्राधिकांच्या वियोगाला उत्पश्यन पाहणारा, मरणापासून वृषम विवेकी अत्यंत घाबरतो. ह्यासाठी सुद्धा काय सांगितलं, मित्राधिकाच्या वियोगाला पाहणारा. आत्ताचं उदाहरण अकलूजचं, ते कोण, ह्यांचे दीर धन्यकुमार, त्यांचं बघितलं हार्ट अटॅक की इकडे ह्यांना त्यांची मित्र सगळे गर्भगळीत झाले, जयंतीबाई वगैरे. कसं काय झालं अचानक. मग दुसऱ्याच्या मित्राच्या वियोगाला पाहून सुद्धा हा काय करतो, मरणापासून खूप घाबरतो. आणखीन साक्षात घडलेलं उदाहरण असंच पुरातलं, म्हणजे अनेक वर्षापूर्वी घडलेलं, 10-12 वर्ष झाले असतील. ते पंधाऱ्याचे लोक सगळे यात्रेला गेलेले असताना, जेव्हा ते परतत असताना तिथं काही पाणी नव्हतं गाडी घालताना. आता इथं तर ह्यांनी काल ओढ्यात पाणी असून घातलं, तर पाणी नसताना त्यात गाडी घातली आणि गाडी गेली आत की लगेच भराभर इतका मोठा पूर आला आणि त्यात ती गाडी आता रुतली का काय झालं माहित नाही. कारण ते आता पूर असताना कालच्या ओढ्यामध्ये कसं आहे, ती पाण्यातच वाहत जाते, ती वाहत नव्हती गेली, कारण आधी पाणी नव्हतं ना, त्यामुळे ती रुतलेली असेल तिथं किंवा काय असेल. परंतु पाणी तर जास्त भरायला लागलं गाडी, ते सगळं, मग तिथले लोक भराभर उतरले वगैरे. काही जण राहिले तसे जे स्थूल होते ते. आणखीन जे काही जणांना पोहता येत होतं, एक जण तर खूप तरबेज होते पोहण्यामध्ये. मग त्यांनी अनेकांना काय केलं, पटापट किनाऱ्यावर काढून ठेवलं. पण आता काही जण असे लांब वाहत गेले, त्यांच्या मागं हा गेला धावत, आणि एका मनुष्याला जे जाड होते त्यांना सुद्धा गाडीतनं काढून किनाऱ्यावर ठेवले आणून. इतकं त्यांनी काम केलंय, म्हणजे चतुराईने पटापट. पण त्या मनुष्याने काय केलं, ह्या गाडीतले आपले लोक वाहत चाललेत आणि पत्नी बहुतेक त्यांची गाडीतच अडकलेली होती, काहीतरी होतं हा प्रकार. आणि तेवढं फक्त टेन्शन आलं आणि तिथंच हार्ट अटॅक येऊन गेले. म्हणजे पुरातनं वाचवलं तरी फक्त दुसऱ्याचं मरण बघून त्यांना भीती वाटली आणि हार्ट अटॅक येऊन गेले. आणि तो जो वाचवणारा मनुष्य होता, पोहून पोहून सारखं काढत होता, तो स्वतः परत सापडला नाही, तो गेला शेवटी. म्हणजे काय आहे की तेवढा त्याचा काळ होता की सगळ्यांना वाचवायचं, नंतर स्वतः जायचं. ते कुठल्या तरी एका भोवऱ्यात सापडलेल्या बाईला का कोणाला तरी काढायला निघाला होता. तो भोवरा खूप म्हणजे वेगाचा होता आणि त्यामुळे त्या भोवऱ्यात ती बाई निघाली नाही, हा पण गेला त्याच्याबरोबर. म्हणून ह्याच्यातनं काय घ्यायचंय की शरीराला घाबरायचं नाही, सुटलं तरी. मरण किती लाख, फक्त आपण तोंडाने म्हणतो लाखो वर्ष तक जीवूया पाठ आहे, पण प्रसंग आला की घाबरतो इतकं की कसं होणार, काय होणार. तर काही सुद्धा होत नसतं आहे, फक्त जाणण्याचं काम करायचं. इतकं आपल्याला सोपा उपाय दाखवून दिलाय. जाणण्याचं काम करताना काही सुद्धा करावं लागत नाही. पण आता हे करायचंय ते करायचंय म्हटलं की किती चिंता आहे. म्हणून आपल्याला हे अनादिकाळचे संस्कार कर्तृत्वाचे झालेले तेच दुःखाला कारण आहे. मग प्रत्येक समयात काय विचार केला पाहिजे की शरीरादी पर्यायामध्ये जी आत्मबुद्धी पक्की झाली ह्या जीवाची, मग ती स्वतःच्या म्हणजे शरीराच्या नाशाला आणि मित्राधिकाच्या योगाला पाहणारा मरणापासून अत्यंत घाबर. मरणात बिबेती वृषम, वृषम म्हणजे खूप, त्याचं मोजमाप करता येणार नाही एवढं बिबेती म्हणजे घाबरतो. म्हणून कशालाच घाबरायचं नाही. मी निर्भय आहे. निशंकम सततम च सहजम ज्ञानम सदा विंदती. निशंक, मी सदैव निशंक आहे, ज्ञानाचंच वेदन करतो. मी दुसरं कशाचंही वेदन करत नाही. माझ्या दृष्टीगोचर अन्य काहीच नाही. त्वध्यानत सुसततम मम सुप्रभात. माझी सुप्रभात कशामध्ये जावं, तुझं ध्यान करण्यामध्ये. हे भगवंत, फक्त तुम्हीच माझ्या ध्यानात राहो, दुसरं कोणी सुद्धा माझ्या ध्यानात येऊ नये. किंवा महावीराष्टक स्तोत्र, हे सुप्रभात स्तोत्रामध्ये म्हटलं. महावीराष्टक स्तोत्रामध्ये काय म्हटलं, नयनपथगामी
भवतु माझ्या दृष्टीचा गोचर स्वामी नयनपथगामी भवतु. हे तुम्ही माझ्या दृष्टीचा गोचर सदैव राहा. म्हणजे माझ्या दृष्टी टप्प्यात सदैव महावीर भगवान राहोत व्यवहारण्याने निश्चयाने माझा आत्मा मला सदैव जाणीवेत येव. इतकं महान वैभवशाली पण किती तुच्छ विचारात अडकलेला हा जीव. कुठले तुच्छ